बॅक साईडने बघा कसला सीन आहे इथला सुरक्याचा. आणि हा जर इथं पडलो ना तर फिनिश. गाईज मगाशी पॅन्टच मी बघितलेली, आता हे बघा खाली बिली नाही गेलं. अशा गोष्टी होत असतात लाईफ मध्ये, एन्जॉय कर. हे बघा कसलं आहे. लेट्स गो. हे गाईज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कर्नाला फोर्ट ट्रेकिंगला. तर आज माझ्यासोबत खूप जण आलेत. मी सोबत आपला हा जो कलावंतीला होता, प्रबलगडला होता, सोबत संकेत आलेला आहे. हे हा माझ्यासोबत कोरले फोर्टला होता आणि करण कलावंतीला होता. आणि आज नवीन बंद आलेला आहे, त्याचा पहिला ट्रेक आहे. तर खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर भेटूया पुढे. एंट्री केल्यानंतर समोर हा जो बोर्ड दिसतो ना, ह्यामध्ये दाखवले आहेत की इथं टोटल किती पक्षी बघायला भेटतील. तरी पण 172 आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त पक्षी इथं बघायला भेटतील. आणि आता आम्ही एंट्री केल्यानंतर आता पुढे चाललो आहे. जसं जसं चांगले आपला व्ह्यू बघायला भेटेल तसे मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे यासुद्धा व्हिडिओमध्ये. तर आपल्याला पाहायला भेटलेलं आहे माकड पाणी पितोय. जर तुम्ही पण इथे यायचा विचार करत असाल तर सर्वात आधी पनवेल स्टेशनला या. म्हणजे जर मुंबईमध्ये राहत असाल तर कोणती पण ट्रेन पकडून पनवेल स्टेशनला या. तिथून पनवेल बसस्टँडला या आणि पनवेल बसस्टँडवरून कोणती रोहा, अलिबाग, पेनकडे जाणारी बस पकडा आणि ती डायरेक्ट कर्नाला बर्ड सेंच्युरीजवळ सोडते. आणि तिथून ऑनलाईन तिकीट काढून एंट्री असते. गाईज मिसल पाव आलेला आहे, पोराय सुरुवात केलेली आहे. सकाळपासून खाल्ल्यानंतर भूक जोरात लागली. हा घाम आहे ना आता इथे. भाकरी आणि मटन भाकरीचे प्राईस मी बघितले, समोर बोर्ड आहे तिथे. दुपारी परत येऊन तर आता आम्ही इथे जायच्या आधी इथं नाश्ता करून आता निघणार आहोत. लेट्स गो. खेळायला भेटेल, त्यामुळे छोट्या पोरांना पण घेऊ येऊ शकता. आमच्यामध्ये पण एक छोटा पोरगा आहे, त्याचा डेब्यू आहे ट्रेकला. 12 वर्षाच्या आतील पोरांसाठी. 12 वर्षाच्या आतील म्हणजे रत्नेशला नाही जमणार. अरे नाही पण खोटी आहे. आणि सोबत हे आहेत ना, हे खरे आहेत. आणि रत्नेश ब्रदर्स हा तुमचाच हाऊस ना. अरे मशीर लावलं त्यांनी. बघा काय वाटतंय काय. हा बघा मित्रांनो, याचा पूर्वज आहे तो. पळू नको अरे. हे बघा हा दुसरा माकड. असली कली करताना बघा. हे बघा डेब्यू आहे ना, तर तयारी करते वरती जायची, ताकद वाढवते. हा ये बॉय ट्रे. हा स्टुडंट आहे आणि कोच बघा. सरजी कैसे मारू ये. हा बताव सर. आता थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इकडून पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत गडाच्या. पायऱ्या कुठे घागर आहेत नाही आहेत रे छोट्या. काही जून मंथ चालू, आज 21 तारीख आहे. तरी पण ऊन बघा किती आहे, फुल. आणि इकडे येताना खालूनच पाणी घेऊन या, कारण की वरती दुकानं वगैरे काय अजिबात आहेत ना. हे बघा जसं बॉटल्या घेऊन हातातून चालतात तसंच या. बॉटल्या इज मेड इम्पॉर्टंट वर्ड. बॉटल्या बरोबर ना रे. बरोबर आहे. आमची मातृभाषा आहे. आज तुझा डेब्यू आहे ट्रेकला, तर तुला काय वाटतंय. शाप लवली माझी. अरे अजून आपण पोचलोय नाही, लवली कशी काय. अर्ध्यात पण नाही पोहोचलाय तू. मित्रांनो, पहिल्यांदा चाललो मी कुठल्या तरी किल्ल्यावरती. बघूया किती टायमाने पोचता आम्ही. तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
वरती आल्यानंतर आम्हाला गाळाचा सुळका दिसलेला आहे. समांतर जागा झालेली आहे. आता चढाव ना चालायला थोडी सरळ रोड आहे, चालायला म्हणजे इतकं थकायला नाही होत. पण घामाघूम बघा अवस्था, बाईचं शर्ट. शर्टावरून वळखत असतात. हा टॉपचा किंग आहे संख्या घाणेकर 17. तर आता आमची हवा फुल टाईट झालेली आहे, पुरा घामाघूम. तरी पण आता आमच्या अंगात किडा जागला यांचे. हे बोलतात की धावायचे, आता शर्यत लावायचे. लेट्स गो. संख्या थांब रे बाई, तू आमच्या पुढं. हा बघ हा बघ. जर इथं पडलो ना तर फिनिश. मित्रांनो इथं काय झालंय, बाईने कान केलेला आहे. जो देखे ना सपना हार गए, जो बिन लड़े जो देखे ना सपना, सपना टूटा है दिल. बाई एक नंबर. गाईस शर्यतीन जिरली माझी. जिरली काय, ढोपा फुटला, पॅन्ट फुटली. हे बघा हे बघा धावायचं तावली काय झालं. गाईस मगाशी पॅन्टच मी बघितलेली, आता हे बघा. खाली बिली नाही केलं. अशा गोष्टी होत असतात लाईफ मध्ये. एन्जॉय कर. हे बघा कसलं आहे. लेट्स गो. काहीच तर फायनली आम्ही थोडं जवळ पोचलेलो. पण व्ह्यू बघा, बॅकग्राऊंड नो कलर एडिटिंग, अजिबात कलर एडिटिंग केलेली नाही. आणि व्ह्यू बघा. तर आता आम्ही गाडाच्या पायथ्याजवळ पोचलेलो आहोत. इथून पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत वरती जायला. आणि मला चालायला पण थोडी तकलीफ होते, कारण की माझ्या गुडघ्याला लागलाय आणि इथे हाताला पण थोडा लागलाय. हा पण आय एम ओके. इथे बॉस. ठीक आहे बॉस. मला तू आता जगून काय फायदा नाही आहे. तू आता मर. तू मर. तर डायरेक्ट तिकडे वरती जायचं पूर्ण. तरी तर चढायला हे सेफ्टी लावलेली आहे, कारण की इथून थोडा रिस्क आहे. हा सीन हा वाला हे बघा. त्यामुळे चढायला पाईप लावलेत, पडायचे चान्सेस कमी आहेत. तरी पण आम्ही पडतो. सी द बॅक साइड व्ह्यू. पार्शियल बोलला ना पडतो पडतो. रत्नेश, तर तू आज पहिल्यांदा आलास किल्ल्यावरती. या असा व्ह्यू पाहून तुला काय वाटतंय? खूपच आनंद झाला बघून. पहिल्यांदा कुठल्या तरी किल्ल्यावरती आलो. तर ब्लॉगमध्ये बनवून जरा पूर्ण ब्लॉग बघा, खूपच मजा येईल. आता आता ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत वरती गाड्याजवळ. हे बघा दरवाजाजवळ पोचलेलो आहोत. हा मागे दरवाजा आहे, त्यामुळे इथून व्हिडिओ तर अजिबात स्किप करू नका. पण मेन डोरच्या इथं आलेलो आहेत.
नवीन ब्लॉगर आहे संख्या खानेकर सेन भाईच्या चॅनलला सपोर्ट करा. आता बॅक साईडला महादरवाजा आहे, तिथून आपण एंट्री करून इकडं मागच्या साईडला जाणार आहोत. तर आता मेन डोर मधून एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यानंतर तर वरती दरवाजानंतर आल्यानंतर अशा तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला वास्तू बघायला भेटतात. सी आणि आता आपण पुढे जाणार आहोत. जो आज सगळ्यात मोठा जो कर्नाला फोर्ट म्हणून फेमस आहे ना, हा डोंगर हवाला बॅक साईडला तो हा बघण्यासाठी. कर्नाला फोर्ट हा सुमारे 800 वर्षापूर्वी जुना आहे आणि हा त्या काळातील म्हणजे आपला व्यापार करण्यासाठी वगैरे यूज केला जायचा. तसेच या किल्ल्याचं अजून एक नाव आहे, दुसरं नाव ह्या किल्ल्याचं नाव फनेल हिल म्हणून पण आहे. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर आता आपण किल्ल्याच्या वरच्या भागाला जाणार आहोत. लेट्स गो गाईज. तर वरच्या साईड आल्यानंतर आपल्याला इथे एक दरवाजा बघायला भेटतो, जिथून डायरेक्ट ह्या मागच्या साईडला इकडून एक रोड आहे खालच्या साईडला जायला हवाला, तो तिकडेच त्या दरवाजाकडेच जातो. आणि इथे आल्यानंतर पियाचे पाण्याचे टाके आहेत, पण आम्हाला पाणी पाहिजे काळातली अवलादी आहे, पण खाली ठेवू शकत नाही. पाणी पूर्ण खराब झालं कारण की पाऊस अजून पडलेला नाही. तर आता आम्ही पाणी कमी घेऊन आलो, तरी आमच्या पोरांना खूप तहान लागलेली आहे. तर आता आम्ही इथून भरतोय. दिसायला खराब आहे पण पाणी लय क्लीन आहे विथ मिनरल वॉटर्स. वरती हे येतच रे, वरती ते थंड बघ किती पाणी आहे. साजन फ्रीज वाजला बघ, पाहिजे काढलं, पिऊन दाखव. ऑडियन्स माहिती आहे ना किती आहे. क्लीन वॉटर. हे बघा किती मोठा शुल्क आहे. आणि आता आपण इकडून हा समोर एक बुरुज आहे जो फोटो पॉइंट आहे. आणि आता आपण इथल्या ह्या डोअरने मागच्या साईडला जाणार आहोत, जो किल्ल्याचा शेवटचा बुरुज आहे तिकडे. हा बघ इथं देव होत आहे. बॅक साईडने बघा कसला सीन आहे इथला सुलक्याचा. आणि हा बघा इथे मधमाशाचा फॉल आहे, मधाने भरलेला आहे. डोर आहे. आता आपण बॅक साईडचा डोअरमधून उतरून जो शेवटचा बुरुज आहे ना तिकडे आलेलो आहोत. गाण्या 2 पावला माग घे, झेप घेण्यासाठी नाही, झोप घेण्यासाठी. तर हा बॅक साईडचा लास्ट बुरुज आहे मागच्या साईडचा. आणि इथून बघा समोरच्या पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. गाईज तर उतरताना बघा हालत. भीती वाटते काय? आपण कोणालाच नाही आपल्या डिक्शनरी मध्ये नाही, नावाचा शब्द आपल्या डिक्शनरी मध्येच नाही ठेवलं. बघ माझ्यासारखा बोलता बोलताना पडची. तर आता आम्ही पूर्ण गड फिरल्यानंतर खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओमध्ये खूप मजा आली असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. लवकर कमेंट करा.